तर 5 ते 10% जर चरबी असेल तर त्याला ग्रेड 1 फॅटी लिव्हर म्हणतात. 10 ते 20% ग्रेड 2 फॅटी लिव्हर आणि 20% जास्ती चरबी असेल तर त्याला ग्रेड 3 फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं. म्हणजे नॉर्मल 5% असतं पण त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतो असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे जे काही इन्सुलिन थोडं लागत होतं त्यांना साखर आपल्या सेलमध्ये जात होतं, तोच काम करण्यासाठी जास्त इन्सुलिन लागतोय कारण तिथं तो थोड्याफार इन्सुलिनवरती काम होत नाही म्हणून रेजिस्टन्स डेव्हलप होते आणि हे सगळं पिक्चर फॅटी लिव्हर सोबत असोसिएटेड आपल्याला बघायला भेटू शकते असं म्हणता येईल. होय. या फॅटी लिव्हरचे काही लक्षणं नसतात. म्हणजे बहुतांश पेशंट हे इयरली त्यांचा चेकअप होतो तेव्हा त्यांच्या ब्लड टेस्ट रिपोर्ट घेऊन येतात, ज्याच्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये जे SGOT SGPT नावाचं टेस्ट असते त्या आउट ऑफ रेंज असतात, वाढलेल्या असतात. नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर. आज तुमचं पुन्हा एकदा गटफिट क्लब ह्या चॅनलमध्ये आमच्या ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 19 एप्रिल हा जो काही वर्ल्ड लिव्हर डे आहे त्या अनुषंगाने डॉक्टर प्रसाद भाटे हे एक मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत, हिपॅटॉलॉजिस्ट आहेत, यांच्यासोबत आपण लिव्हर हेल्थ बद्दल आणखीन एक पॉडकास्ट शूट केलेला आहे. त्यामध्ये लिव्हर हेल्थ कसं असतो, फॅटी लिव्हर काय आहे, हिपॅटायटिस काय आहे, ट्रान्सप्लांट काय आहे, दारू किती घ्यायला पाहिजे, टाळायला काय पाहिजे आणि हेल्दी लिव्हर ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन केलेले आहे, जे तुम्हाला अतिशय योग्य आणि चांगली माहिती भेटेल. तर मित्रांनो, पॉडकास्ट चालू करण्याच्या अगोदर एक विनंती आहे. आमचे पॉडकास्ट बरेच लोक बघतात पण बघितलेल्यांपैकी मॅक्सिमम 5% लोक जो आहेत आपले सबस्क्रायबर आहेत. तरी आमचा जर पॉडकास्ट तुम्हाला आवडत असेल, हा कामाला मोटिवेट करण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ बरेच लोकांना शेअर करा आणि हे व्हिडिओ जर का खूप मोठा वाटत असेल तर ह्याची क्लिपमध्ये गटफिट क्लब हा चॅनलवरती आम्ही छोट्या छोट्या क्लिपमध्ये योग्य माहिती भेटण्यासाठी ठेवलेलं आहे, तिथं जाऊन बघू शकता. किंवा तुम्हाला जर का स्पीडमध्ये ऐकायचं असेल तर स्पॉटीफाय ह्या ऑडिओ चॅनलवरती सुद्धा गटफिट क्लबवरती अवेलेबल असेल, तिकडे जाऊन ऐकू शकता. तरी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपला जो काही लिव्हर हेल्थ स्पेशल हा जो काही पॉडकास्ट आहे ते चालू करूया. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार सर. आज आपण लिव्हर हेल्थ जो की 19 वर्ल्ड लिव्हर डे म्हणून साजरा करतात आणि जागतिक लिव्हर डे साजरा करतात, तर आपण हा एपिसोड लिव्हर हेल्थ बद्दल बोलूयात. आणि लिव्हर हेल्थ जर का बोलायचं असेल तर नेमकं लिव्हर कुठं असते ह्याच्याबद्दल सांगू शकता का सर? लिव्हर हा आपल्या पोटातला सगळ्यात मोठा अवयव आहे. लिव्हर हे आपल्या पोटामध्ये उजव्या बाजूला वरच्या बाजूला असतं, पोटाच्या वरच्या बाजूला उजव्या साईडला असतं. ओके. आणि तो सर्वात मोठा एक ऑर्गन म्हणतो ना पोटामधला त्याला आपण. तर हा सॉलिड म्हणजे आपल्या शरीरातला सॉलिड जे ऑर्गन आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा अवयव आहे. ओके. आणि लिव्हर इतकं का बरं इम्पॉर्टंट आहे, त्याची कामं काय असतात? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जर आपलं लिव्हर फेल झालं तर शरीर तग धरू शकत नाही. लिव्हर हे व्हरायटी ऑफ फंक्शन्स करतात, म्हणजे लिव्हर अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतात. त्यामुळेच लिव्हरच्या ज्या आपण टेस्ट करतो तेव्हा लिव्हर फंक्शन टेस्टची बॅटरी असते. एक सिंगल टेस्ट हे लिव्हरचं काम मोजू शकत नाही. तर लिव्हरची ही आपल्या शरीराची एक रासायनिक लॅब म्हणता येईल. असं आहे की आपण जे अन्न खातो किंवा जे औषधं खातो ते सगळे आधी लिव्हरमध्ये जातात, तिथं लिव्हरमध्ये प्रोसेस केले जातात आणि मग ते रक्तामार्फत इतर अवयवांमध्ये पोहोचवले जातात. तर लिव्हरच्या कामांमध्ये रक्त घट्ट करायचे पदार्थ चालू करणे, हे जे वेगवेगळे प्रोटीन्स किंवा औषधं आपण घेतो ते प्रोसेस करणे, त्याच्यानंतर बिलिरुबिन नावाचं वेस्ट प्रॉडक्ट आहे ते शरीरातून बाहेर टाकणे, अशा प्रकारचे कामं लिव्हर करते. आणि इव्हन डिटॉक्सिफिकेशन सुद्धा लिव्हर खूप महत्वाचं म्हणतो ना. सो डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आपण जे अन्न खातो ते प्रोसेस करणं आणि ज्या ड्रग्ज घेतो त्या प्रोसेस करून शरीराला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारात कन्वर्ट करायचं काम, दॅट इज डिटॉक्सिफिकेशन, ते लिव्हर करतात. ओके. लिव्हर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये देवानी दिलेलं डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी एक मशिनरी म्हणता येईल. 100%. तर एक ती लॅब आहे जी हे सगळं अन्न प्रोसेस करून किंवा केमिकल जे बाहेरून आलेले आहेत जे आपल्या शरीराला ज्याप्रमाणे लागतात त्याप्रमाणे कन्वर्ट करायची रासायनिक लॅब आपल्याला म्हणता येईल. ओके. आणि जर आता लिव्हर इतकं महत्वाचं ऑर्गन आहे म्हणून समजलं, हे फॅटी लिव्हर आजकाल कोणीही सोनोग्राफी करतं आणि सांगते की मला फॅटी लिव्हर झालं आणि टेन्शन घेऊन येतात. नेमकं फॅटी लिव्हर म्हणजे काय? तर फॅटी लिव्हर म्हणजे काय की शरीरात ज्याप्रमाणे इतर सॉलिड ऑर्गन्समध्ये चरबी साठवली जाते, जसं स्किनच्या खाली पोटामध्ये चरबी आहे तसंच लिव्हरमध्येही चरबी आहे. या चरबीचं प्रमाण 5% जास्ती झालं तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. मग त्याच्या ग्रेड्स आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 फॅटी लिव्हर. हे आपल्याला सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये आढळून येतं. हे जरा सब्जेक्टिव्ह स्केल आहे.
तर 5 ते 10% जर चरबी असेल तर त्याला ग्रेड 1 फॅटी लिव्हर म्हणतात. 10 ते 20% ग्रेड 2 फॅटी लिव्हर आणि 20% जास्ती चरबी असेल तर त्याला ग्रेड 3 फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं. म्हणजे नॉर्मल 5% असतं, पण त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतो, असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. तर म्हणजे नॉर्मल जे प्रमाण आहे त्यापेक्षा जास्ती असेल तर फॅटी लिव्हर, आणि त्याच्यातही वेगवेगळे ग्रेड्स आहे, म्हणजे किती प्रमाणात फॅट आहे त्यानुसार. मग जर का एखाद्याला सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर जर का म्हणून दिलेलं असेल तर त्याला आपण थोडंसं फॅट वाढलेलं आपल्या पोटावरती पण आहे तसं म्हणून समजायला पाहिजे का त्याला सिरियसली घ्यायला पाहिजे? तर ऍक्च्युअली कसं आहे की हे जे फॅट जमा झालेलं आहे ते काही इनोसंट नाहीये. ते फॅट तिथंच बसून फक्त कॅलरी स्टोरेजचं काम करतं असं नाही, तर हे जे एक्स्ट्रा जमा झालेलं फॅट आहे ते वेगवेगळे केमिकल सिक्रेट करतं. इट्स अन एंडोक्राइन ऑर्गन, आणि त्यामुळं लिव्हरला इजा होऊ शकते किंवा शरीरातल्या इतर अवयवांना इजा होऊ शकते. जसं फॅटी लिव्हर एक्सेस झाल्यानंतर लिव्हरला क्रॉनिक इजा होऊन लिव्हर सिरोसिसही होऊ शकतो. तर हे डिपेंड करतं की ते फॅट किती प्रमाणात आहे. बाकी पेशंट अल्कोहोल घेतोय की नाही आपला, किंवा नॉर्मल माणूस अल्कोहोल किंवा इतर लिव्हरला त्रास देणारे पदार्थ आहेत का, किंवा एक मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा प्रकार असतो, त्याचं हे लिव्हरचं मॅनिफेस्टेशन आहे. तर मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स, इन्क्रीज कोलेस्ट्रॉल, त्याला डिस्लिपिडिमिया म्हणतात, ब्लड प्रेशर वाढलेलं असणं, असे वेगवेगळे जे आजार आहेत त्याचं लिव्हर मॅनिफेस्टेशन म्हणजे फॅटी लिव्हर डिसीज आहे. आणि तो एक स्पेक्ट्रम आहे, म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या तीव्रतेनुसार आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. जसं आयसोलेटेड फॅटी लिव्हर किंवा स्टिएटोहेपाटायटिस, म्हणजे ते फॅट लिव्हरला इंजुरी करतायत आणि वारंवार इंजुरी झाल्यानंतर लिव्हर सिरोसिस होतं, ही त्याची पुढची स्टेप आहे. तुम्ही नुकतंच मेटाबॉलिक सिंड्रोम वगैरे सांगितले, त्याच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणते, नेमकं इन्सुलिन रेझिस्टन्स आणि फॅटी लिव्हरचा संबंध काय, म्हणजे डायबिटीजचं कोरिलेशन करताय का तुम्ही सर? हो, तर डायबिटीज इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतं काय की तेवढीच साखर शरीरातली नियंत्रित करण्यासाठी जास्ती इन्सुलिन सिक्रेट करावं लागतं पॅनक्रियाजला, आणि त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. आणि ह्या इन्सुलिन रेझिस्टन्स हे वन ऑफ द मेजर कॉज आहे फॅटी लिव्हर होण्याचा. तर ओव्हर डायबिटीस किंवा डायबिटीसचे मेडिकेशन घेणं हाही मेटाबॉलिक सिंड्रोमचाच भाग आहे, आणि त्याचं एक मॅनिफेस्टेशन हे फॅटी लिव्हर डिसीज किंवा ज्याला आता मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीज असं म्हटलं जातं. आधी त्याचं नाव NAFLD होतं, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, त्याला आता MASLD असं म्हटलं जातं. नेमकं आता इन्सुलिन रेझिस्टन्स आपण 2-3 वेळा बोललो, आपणाला समजून जाईल, पण बघणाऱ्या लोकांसाठी नेमकं इन्सुलिनचं आपल्या शरीरामध्ये काय काम आहे ह्याला सांगू शकाल का? तर इन्सुलिनचं मुख्य काम आहे की जी आपल्या रक्तातली साखर आहे, आपले सगळे शरीरातले जे अवयव, त्याचा ऊर्जेचा स्रोत म्हणजे शुगर वापरले जाते, ग्लुकोज. या शुगरचं युटिलायझेशन करण्यासाठी इन्सुलिन नावाचं जे हॉर्मोन आहे ते लागतं. इन्सुलिन हे पॅनक्रियात सिक्रेट करतं, आणि रक्तातली साखर नियंत्रित करण्यासाठी ते इन्सुलिन उपयुक्त आहे. तर ती साखर नियंत्रित करायचं काम इन्सुलिन करतं. पण आपण एक्सेस कॅलरीज घेतल्यामुळं किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यामुळं त्या इन्सुलिन सिक्रेट जास्ती प्रमाणात करावं लागतं, आणि ओव्हर द पिरियड ते पॅनक्रियास सिक्रेट करू शकत नाही, त्यामुळे रक्तातली शुगर वाढते, आणि त्यामुळे डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे जे काही इन्सुलिन थोडं लागत होतं त्यांना साखर आपल्या सेलमध्ये जात होतं, तोच काम करण्यासाठी जास्त इन्सुलिन लागतोय, कारण तिथं तो थोड्याफार इन्सुलिनवरती काम होत नाही, म्हणून रेझिस्टन्स डेव्हलप होते. आणि हे सगळं पिक्चर फॅटी लिव्हर सोबत असोसिएटेड आपल्याला बघायला भेटू शकते असं म्हणता येईल. होय, तर इन्सुलिन रेझिस्टन्स हे वन ऑफ द मेन कारण आहे फॅटी लिव्हर डेव्हलप होण्याचं. फॅटी लिव्हर ज्या वेळेला म्हणतो आपण, नेमकं सोनोग्राफीवरती डायग्नोज केलेलेच फॅटी लिव्हर असतं का त्याचे काही वेगळे लक्षण असतात? नेमकं कसं प्रेझेंटेशन असतो त्याचं? तर आता बऱ्याचदा काय होतं की या फॅटी लिव्हरचे काही लक्षणं नसतात, म्हणजे बहुतांश पेशंट हे इयरली त्यांचा चेकअप होतो तेव्हा त्यांच्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट घेऊन येतात, ज्याच्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये जे SGOT SGPT नावाचं टेस्ट असते त्या आउट ऑफ रेंज असतात, वाढलेल्या असतात. मोस्ट कॉमनली काय होतं की सोनोग्राफी केली जाते इतर कारणासाठी, पोटात दुखतंय म्हणून किंवा इतर कारणासाठी, आणि त्यामध्ये असं आढळतं की लिव्हरमध्ये फॅट जमा झालेला आहे. तर हे 2 कॉमन प्रेझेंटेशन आहे. मोस्ट कॉमन प्रेझेंटेशन काय आहे की पेशंटला लक्षणं काहीच नसतात आणि फक्त तपासण्यांमध्ये आढळले की फॅटी लिव्हर आहे किंवा ब्लड टेस्टमध्ये आढळले की लिव्हरला इजा आहे. जर लक्षणच आपण म्हटलं तर उजव्या बाजूला डिस्कम्फर्ट असणार वरती, कारण फॅट जमा झाल्यामुळे लिव्हरची साईज वाढते, लिव्हरची कॅप्सूल स्ट्रेच होते, आणि डल एकिंग कंटिन्युअस पेन होतं. हे वन ऑफ द कॉज असू शकतं. त्यानंतर सारखा थकवा जाणवतं, आणि विजिबली पेशंट ओबेज असणं हे त्याचे काही लक्षणं. लठ्ठपणा असणे, कारण
लठ्ठपणाचं लिव्हर मधलं लक्षण म्हणजे फॅटी लिव्हर डिसीज आहे. आपल्या पोटाला जर का तून आलेलं आहे म्हणून म्हटलं तर आतमध्ये लठ्ठपणा असेल तर फॅटी लिव्हर असण्याची डायरेक्टली डायग्नोसिस आपण डायग्नोस देऊ शकतो. आणि एकदा जर का फॅटी लिव्हर आहे हा तुम्ही सस्पेक्ट केलेला आहे किंवा USG वरती दिसलेला आहे, तर नेमकं तुम्ही काय टेस्ट करायला सांगता? आता सोनोग्राफीवर आपल्याला काय कळतं की लिव्हरमध्ये फॅट जमा झालेला आहे. मग माझा इंटरेस्ट काय असतो, तर हे फॅट का जमा झालंय, म्हणजे मेटाबॉलिक सिंड्रोमचे इतर कंपोनंट्स पेशंटमध्ये आहेत का, किंवा हायपोथायरॉइडिझम आहे का, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे का, त्याचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आहे का, शुगर असेल तर शुगर कंट्रोल आहे का, हे मी आधी बघतो, म्हणजे कारण. त्याच्यानंतर हे जमा झालेलं फॅट हे तसंच शांत बसले की लिव्हरला इजा करते, ते लिव्हर फंक्शन टेस्ट नावाच्या टेस्टवरून कळतं. जर इजा करत असेल, ज्याला हे पण हिपॅटायटिस म्हणतो, तर AGOT SGPT नावाचे टेस्ट वाढलेले असतात आणि अशा वेळी आपल्याला फॅटी लिव्हर डिसीज हे अग्रेसिव्हली ट्रीट करावं लागतं. त्यानंतर लिव्हरमध्ये फायब्रोसिस आहे का हे बघावं लागतं. तर ह्या फॅटी लिव्हरच्या ह्या स्टेजेस आहेत. आयसोलेटेड फॅटी लिव्हर म्हणजे ज्याच्यामध्ये लिव्हरला इजा नाहीये. स्टियाटो हिपॅटायटिस, नॉन अल्कोहोलिक स्टियाटो हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरला इजा झालेली आहे त्या फॅटमुळे, जे इन्क्रीज AGOT SGPT ह्या लिव्हरचे टेस्ट आहे त्यांनी कळतं. ही जर इजा वारंवार होत राहिली फॉर लॉंग ड्युरेशन, म्हणजे वर्षानुवर्ष जर AGOT SGPT एलिव्हेटेड राहिलं किंवा ते फॅट तिथं साठून राहिलं आणि त्याच्यात पेशंट जर अजून अल्कोहोल घेत असेल, तर लिव्हर फायब्रोसिस होतो. तर फायब्रोसिस म्हणजे काय, तर लिव्हरमध्ये स्कार टिश्यू जमा होतं, म्हणजे व्रण जमा होतो. जसं आपल्याला स्किन कट गेल्यानंतर तिथं जो व्रण तयार होतो तो स्किनचं काम करत नाही, फक्त स्किन इंटॅक्ट ठेवण्याचं काम करतो. तसंच लिव्हरमध्ये वारंवार इजा होऊन फायब्रोसिस होतो. तर हे फायब्रोसिस आहे की नाही हे बघण्यासाठी इलॅस्टोग्राफी किंवा ज्याला फायब्रोस्कॅन म्हणतात अशी एक नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट उपलब्ध आहे. त्यांनी आपल्याला कळतं की हा फायब्रोसिस किती प्रमाणात आहे. अर्ली फायब्रोसिस आहे जो पूर्ण रिव्हर्सिबल आहे, किंवा लेट फायब्रोसिस किंवा ज्याला आपण ऍडव्हान्स फायब्रोसिस आहे असं त्याच्यातून कळतं. त्याच्यानंतर एक पुढची स्टेज आहे लिव्हर सिरोसिस. तर सोनोग्राफी, लिव्हर फंक्शन टेस्ट किंवा आपले प्लेटलेट याच्यावरून पेशंटला लिव्हर सिरोसिस झालाय की नाही कळतं. हा फायब्रोसिस जर जास्ती कालावधीपर्यंत राहिला तर जे नॉर्मलचं लिव्हरचं जे लिव्हर सेलचं फंक्शन आहे ते पण हळूहळू कमी व्हायला लागतं आणि फायब्रोसिसचं कन्व्हर्जन लिव्हर सिरोसिसमध्ये होतं. आता जोपर्यंत फायब्रोसिस असतो तोपर्यंत हे सगळं रिव्हर्सिबल असतं, म्हणजे आपण व्यायाम करून किंवा मेटाबॉलिक सिंड्रोमचे जे इतर कंपोनंट आहे ते ट्रीट करून हे फॅटी लिव्हर डिसीज आपण रिव्हर्स करू शकतो आणि पेशंटच्या लाईफवर किंवा लाईफ स्पॅनवर तसा फरक पडत नाही. पण एकदा सिरोसिस झाल्यानंतर चित्र बदलतं. एकदा सिरोसिस एस्टॅब्लिश झाल्यानंतर लिव्हरचं जे आर्किटेक्चर आहे ते खराब होतं आणि मग ते प्रोग्रेस होतं, म्हणजे त्यावेळी जरी आपण बाकीचे कंपोनंट कंट्रोल केले तरी लिव्हर सिरोसिस हा पुढे पुढे जात राहतो. मग एकदा सिरोसिस झाल्यानंतर त्याचं प्रोग्रेशन थांबवणे आणि त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहे लिव्हर सिरोसिसचे ते ट्रीट करणं एवढंच आपल्या हातात राहतं. आणि याच्यामध्ये पेशंटचा जर जो लाईफ स्पॅन आहे तो सिग्निफिकंटली कमी होतो वन्स द सिरोसिस इज एस्टॅब्लिश. सो फॅटी लिव्हरचे कारण काय आहे आणि फॅटी लिव्हर डिसीजच्या कुठल्या स्टेजला हा पेशंट आहे हे आपण या तपासण्यांमधून शोधतो. आपण फायब्रोसिस म्हणून 2-3 वेळा सांगितलं, सिरोसिस पण बरेच लोक ऐकतात. फायब्रोसिस म्हणजे लिव्हरच्या टिश्यू मधलं लवचिकता कमी होणे असं म्हणता येईल का सर? बरोबर आहे. तर फायब्रोसिस म्हणजे काय होतं की लिव्हरचं जे आर्किटेक्चर आहे ते इंटॅक्ट असतं, पण त्याच्यामध्ये स्कार टिश्यू जमा होतो आणि त्याला जी टेस्ट आहे ती इलॅस्टोग्राफी नावाची टेस्ट आहे. तर ऍक्च्युली इलॅस्टोग्राफी हे नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे, अल्ट्रासाऊंड बेस्ड. ते काय बघतं तर नॉर्मल आपलं जे लिव्हर असतं लवचिक त्याच्यामधून ज्या फॅट वेव्ह ज्या साऊंड वेव्ह आपण पास करतो त्याचा स्पीड कमी असतो आणि एकदा फायब्रोसिस झाल्यानंतर त्याचा स्पीड वाढतो आणि त्या इलॅस्टोग्राफीमध्ये हेच मोजलं जातं. तर फायब्रोसिस म्हणजे लिव्हरची लवचिकता कमी होणं हेच आहे. आणि एखादा जर का पेशंट सोनोग्राफी केला आणि त्याला तुम्हाला कळालं तर तुम्ही कारण ढूंढणार, थायरॉइड आहे, डायबिटीज आहे, आणखीन बाकी काही कारण आहेत का बघतो आपण. प्रत्येक जर का सोनोग्राफीवरती फॅटी लिव्हर आला तर त्या पेशंटला फायब्रोस्कॅन करण्याची गरज आहे का? आता फायब्रोस्कॅन ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे टू फाइंड आउट. त्या 2 फाइंडिंग मिळतात बेसिकली की फायब्रोसिस किती प्रमाणात आहे आणि जसं ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 हे लिव्हर हे सब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे त्यात ग्रेड दिल्या जातात, एक्झॅक्टली आकडा मिळत नाही. तर फायब्रोस्कॅन मध्ये कॅप स्कोर मिळतो ज्याने एक व्हॅल्यू मिळते की त्या व्हॅल्यू आपल्याला पुढे जाऊन कमी करता येते. सो इट इज मोर ऑब्जेक्टिव्ह दॅन द, म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट मॅनेजमेंटसाठी, रिपिटेशन, इम्प्रूव्हमेंट ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, ड्रग चालू केल्या तर ते फॅट कमी झालंय का हे फायब्रोस्कॅनवर चांगल्या पद्धतीने मोजता येतं कम्पेअर्ड टू सोनोग्राफी. तर सगळ्याच पेशंटला 100% वेळा फायब्रोस्कॅनची गरज आहे असं नाही.
पण फायब्रोस्कॅन मध्ये इतर बरीच माहिती मिळते जी फक्त अल्ट्रासाऊंडवर मिळू शकते. आणि या दोन्ही टेस्ट बेसिकली कॉम्प्लिमेंटरी आहे. कारण जसं सोनोग्राफी करताना पूर्ण लिव्हर स्कॅन केलं जातं, त्याच्यात कुठं गाठ आहे की नाही ते आपल्याला सोनोग्राफीवर कळू शकतं. पण फायब्रोस्कॅन आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज सोनोग्राफीपेक्षा चांगल्या पद्धतीने देतं. पण ते ज्या इतर माहिती म्हणजे सिरोसिस आहे की नाही किंवा त्याच्यामध्ये एखादी गाठ तयार झाली की नाही हे फायब्रोस्कॅनवर कळत नाही. त्यामुळे दोन्ही टेस्ट एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहे. तुम्ही LFT सांगितलं, बरेच असे पेशंट असतात, मी त्यांनी घेऊन येतात सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर आहे, फायब्रोसिस आहे, ते म्हणतात सर माझी LFT ते एकदम नॉर्मल आहे आणि मला काही प्रॉब्लेम नाही ना म्हणतात. ह्याच्यावरती तुम्ही काय सांगू शकाल का? सो लिव्हर फंक्शन टेस्ट नॉर्मल असणं ही चांगली गोष्ट आहे. हे आपल्याला सांगतं की फॅट जमा झालेला आहे पण लिव्हरला इजा झालेली नाहीये. पण म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट नॉर्मल आहे म्हणून काही न करणं असं नाहीये. तर ते फॅटी लिव्हर पुढे जाऊन त्रास देऊ शकतं. ते जर फॅट तसंच राहिलं लिव्हरमध्ये तर पुढे जाऊन लिव्हरला त्रास होऊ शकतो. म्हणून आताच आपण व्यायाम करणं, कॅलरी इंटेक कमी करणं आणि एक्सरसाइज करून कॅलरीज खर्च करणं आणि ते फॅटी लिव्हर घालवणं, त्या लिव्हर मधलं फॅट घालवणं हे गरजेचं आहे. पण लिव्हर फंक्शन टेस्ट नॉर्मल आले ही एका अर्थाने चांगली गोष्ट आहे की लिव्हरला काही इजा नाहीये त्या फॅटमुळे, हे सिद्ध होतं त्यात. आता LFT म्हटल्यानंतर तिथं 7-8 पॅरामीटर्स आहेत. बिलिरुबिन आहे, SGOT, GPT, अल्कलाइन फॉस्फेटेज. ह्याच्यामध्ये नेमकं तुम्ही काय बघताय आणि बाकीच्या गोष्टींचा काय सिग्निफिकन्स असतो फॅटी लिव्हर मध्ये? बरोबर. तर 2-3 गोष्टी आहेत त्यात. SGPT हे वाढलेलं असतं फॅटी लिव्हर डिसीज मध्ये. जेव्हा अल्कोहोल रिलेटेड इंजुरी असते तेव्हा SGOT हे SGPT पेक्षा जास्त प्रमाणात वाढलेलं असतात. जर फॅटमुळे इंजुरी असेल तर SGPT इज मोर दॅन SGOT असं असतं. तर हे जे दोन एन्झाईम आहेत SGOT आणि SGPT, ज्याला ALT आणि AST असं म्हणतात, ते लिव्हर सेलच्या आतमध्ये असतात आणि लिव्हरला इंजुरी झाल्यानंतर त्याचं प्रमाण ब्लडमध्ये वाढतं. आता बिलिरुबिन हे जे टेस्ट आहे, बिलिरुबिन हा एक वेस्ट प्रॉडक्ट आहे शरीरातला जे लिव्हर बाहेर टाकतं. पण फॅटी लिव्हर डिसीज मध्ये बिलिरुबिन युजली वाढत नाही. मग बिलिरुबिन जर वाढलेलं असेल तर ते डायरेक्ट वाढलंय की इनडायरेक्ट ते आपल्याला बघावं लागतं. आणि फॅटी लिव्हर सोडून इतर काही आजार आहे का ते शोधावं लागतं. पण मात्र जेव्हा सिरोसिस होतं आणि जेव्हा लिव्हर फायब्रोसिसचा ऍडव्हान्स असतो त्यावेळी मात्र बिलिरुबिन वाढू शकतं. त्यानंतर एक PTINR नावाची टेस्ट आहे. PTINR लिव्हरचं सिंथेटिक फंक्शन बघतं. तर सिंथेटिक फंक्शन म्हणजे काय, तर आपलं रक्तातले जे गुठळी करणारे पदार्थ आहे ते लिव्हर तयार करतं आणि ते काम चांगलं आहे की नाही हे PTINRच्या टेस्टनी सिद्ध होतं. तर मग आपलं लिव्हर जर फेल्युअरच्या स्टेजकडे जात असेल, लिव्हर सिरोसिस झालाय आणि फेल्युअरकडे जात आहे, तर अशा वेळी कोॲग्युलोपॅथी होते आणि हे PTINR वाढतं. म्हणजे रक्ताची गुठळी होणार नाही, कुठेही विजा झाली तर रक्तस्राव कंटिन्यू राहील. त्याच्यानंतर एक अल्बुमिन आणि ग्लोबुलिन अशा टेस्ट आहेत. तर त्याचा रेशो आपण बघतो. जर सिरोसिस होत असेल तर अल्बुमिनचं प्रमाण कमी होतं कम्पेअर्ड टू ग्लोबुलिन आणि अल्बुमिन बाय ग्लोबुलिन रेशो हा रिव्हर्स होतो, <1 होतो इन केस ऑफ लिव्हर सिरोसिस. तर लिव्हरचं फंक्शन एवढं व्हॅरिड आहे तर ते एका टेस्टने आपल्याला कळत नाही की लिव्हरचं काम चांगलं चाललंय की नाही चाललंय. म्हणून हे बॅटरी ऑफ टेस्ट आपण करतो. आणि इव्हन लिव्हर मध्ये 70-80% डॅमेज झाल्याशिवाय हे रिपोर्ट सुद्धा व्हॅरी नाही होत. म्हणजे नॉर्मल रिपोर्ट असणं हा असा अर्थ नाही की लिव्हर डॅमेज नाही झालेला, पण त्याची सहन करण्याची शक्ती जास्त आहे त्यामुळे तुम्हाला रिपोर्ट नॉर्मल येत आहेत. आपल्या लिव्हरची रिझर्व्ह कॅपॅसिटी खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे जेव्हा काही आजारामध्ये आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतो, जेव्हा जे डोनर असतो लिव्हर देणारा माणूस, त्याचं 2/3 लिव्हर काढून ते रेसिपियंटला दिलं जातं. म्हणजे जो देणारा डोनर आहे त्याचं 1/3 लिव्हरवर पण काम भागतं. तर आपल्या लिव्हरच्या ज्या फंक्शन आहे ते जर 30% पेक्षा कमी असेल किंवा 20% कमी झालं तरच या टेस्टमध्ये ते रिपोर्टमध्ये कळतं. तर लिव्हर फंक्शन टेस्ट नॉर्मल आहे म्हणजे लिव्हर 100% नॉर्मल आहे असं बिलकुल नाही. त्यामुळेच आपण सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, फायब्रोस्कॅन अशा वेगवेगळे टेस्ट करून ते कन्फर्म करतो. एखाद्याला जर का फॅटी लिव्हर झालं, हा आजार बरा होऊ शकतो का? फॅटी लिव्हर 100% पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतं. तर ज्याला आपण म्हणतो अर्ली फायब्रोसिस आहे अशा स्टेज पर्यंत पूर्णपणे रिव्हर्स होतं. तर आपण फॅटी लिव्हर डिसीजच्या ज्या स्टेजेस बघितल्या त्यामध्ये आयसोलेटेड फॅटी लिव्हर, स्टिएटोहेपॅटायटिस, फायब्रोसिस आणि सिरोसिस बघितला. तर फायब्रोसिस पर्यंतचं जे स्टेज आहे तोपर्यंत ते पूर्णपणे रिव्हर्स होतं आणि या स्टेजमध्ये प्रोग्रेशन होण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. म्हणजे आज जरी आपल्याला फॅटी लिव्हर डायग्नोज झालं तरी लिव्हर सिरोसिस होण्यासाठी त्यामध्ये 10 ते 15 वर्षाचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे आजपासूनच जर आपण ऍक्शन घेतली आणि त्यावर काम करायला सुरुवात केली तर त्याचं प्रोग्रेशन तर होणार नाहीच, वर जे फॅटी लिव्हर आहे ते रिव्हर्स पण होऊ शकतं, ज्याचं फॅटचं पर्सेंटेज कमी होऊन
ग्रेड पण फॅटी लिव्हरची कमी होते. एखादा पेशंट फॅटी लिव्हर म्हणून तुमच्या क्लिनिकमध्ये आलेला असेल तर त्याची तुम्ही ट्रीटमेंट करण्यासाठी नेमकं त्याची लाईफस्टाईल आणि मेडिकेशन, आपण असं दोन गोष्टी घेऊया. तर जर का पहिलं मेडिकेशन घ्यायचं असेल तर फॅटी लिव्हरमध्ये खरोखरच पूर्ण बरं होण्यासाठी मेडिसिन आहेत का? सो फॅटी लिव्हरसाठी मेडिसिन आहेत, पण जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा ज्याला आपण वेट लॉस म्हणतो, तर वेट लॉस वर्क्स बेटर दॅन द मेडिसिन फॉर फॅटी लिव्हर डिसीज. आणि इव्हन त्यालाच एव्हिडन्स जास्त वे करतं. हो, तर त्यामुळेच कुठलंही औषध देण्याच्या आधी आम्ही पेशंटला सांगतो की तू वेट लॉस कर. तर सस्टेनेबल वेट लॉस जो आहे तो दोन प्रकारे करता येतो. म्हणजे त्याला दोन कंपोनंट आहेत. एक तर कॅलरी इंटेक कमी करणे, म्हणजे हायपोकॅलरिक डाएट घेणे, म्हणजे आपण रोज जे जेवण करतो त्यात अर्धी ते एक चपाती कमी खाणे, आणि डेली एक्सरसाइज करणे म्हणजे कॅलरीज खर्च करणे. या दोन्हींचं जर कॉम्बिनेशन असेल तर सस्टेन वेट लॉस होतो, जो जास्ती उपयुक्त आहे. वेट लॉस झाला तर जे फॅटी लिव्हरची ग्रेड आहे, म्हणजे जर हिपॅटायटिस असेल, लिव्हरला सूज आलेली असेल फॅटमुळे, तर ते रिव्हर्स होती, आणि आयसोलेटेड फॅट असेल तर त्याची ग्रेड कमी होती. त्यामुळं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ही ट्रीटमेंटचा पहिला भाग आहे. दुसरं महत्वाचा भाग म्हणजे की आपण जे म्हणलं इन्सुलिन रेझिस्टन्स हे कारण आहे फॅटी लिव्हर डिसीजचं, आणि इट इज पार्ट ऑफ मेटाबॉलिक सिंड्रोम. तर या मेटाबॉलिक सिंड्रोमचे बाकीचे जे कंपोनंट्स आहे त्याची ट्रीट करणं, ते कंट्रोलमध्ये ठेवणं, हाच फॅटी लिव्हर डिसीजची ट्रीटमेंट आहे. आणि या बाकी कंपोनंटमध्ये जसं ब्लड प्रेशर आहे किंवा डिस्लेपिडेमिया आहे, इन्क्रीज कोलेस्ट्रॉल आहे, आणि इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, डायबिटीज, या तिन्हींमध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचं फार महत्व आहे. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे आपण काय सांगतो, तर कॅलरी इंटेक कमी करणे थोडासा, आणि डेली एक्सरसाइज करणे. तर तो एरोबिक एक्सरसाइज महत्वाचा आहे. बरेच लोक काय करतात, मी 1 तास योगा करतो किंवा अशा प्रकारचे ते व्यायाम करतात की ज्याने फ्लेक्झिबिलिटी वाढते. तर आपल्याला अशा प्रकारचे व्यायाम हवेत की ज्याच्यामध्ये कॅलरीज खर्च होतील, म्हणजे एरोबिक एक्सरसाइजेस. मग तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करू शकतात, धावू शकतात, किंवा सायकलिंग करू शकतात, स्विमिंग करू शकतात. तर ज्यामध्ये हार्ट रेट वाढेल आणि घाम येईल अशा प्रकारचे एक्सरसाइज करणं जास्ती महत्वाचं आहे. वेट बेअरिंग एक्सरसाइज पण युजफुल आहेत, पण एरोबिक एक्सरसाइज हा प्रकार करावा लागतो. बरेच पेशंट असं सांगतात मी तर दारू घेत नाही, काही नाही. काय हे फॅटी लिव्हर फक्त दारू पिणाऱ्यांमध्येच होतो, अल्कोहोल रिलेटेड असं आहे का असंही होऊ शकतो? सो जेव्हा फॅटी लिव्हरचा शोध लागला, बेसिकली या आजाराचा शोध लागला 1982 मध्ये, तर तेव्हा काय झालं होतं की बऱ्याच लोकांच्या लिव्हर बायोप्सी घेण्यात आल्या, आणि लिव्हर बायोप्सीत असं आढळलं की जे फॅटी लिव्हरचे रुग्ण आहेत ते आणि अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिसीजचे रुग्ण आहेत, त्या दोघांच्या ज्या बायोप्सी घेतल्या आहेत त्याचे हिस्टोपॅथॉलॉजिकल फाइंडिंग सेम होत्या. फक्त ज्यांना NAFLD होतं किंवा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होतं त्यांनी आयुष्यात कधीही मद्यपान केलेलं नव्हतं. तर फॅटी लिव्हरमुळं, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजमुळं आणि अल्कोहोलमुळं जे लिव्हरमध्ये चेंजेस होतात ते सेम आहेत. पण बहुतांश पेशंट, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचे बहुतांश पेशंट यांनी अल्कोहोल घेतलेलं नसतं, आणि हा इक्वली खराब आजार आहे. तर डेफिनेटली ज्या लोकांना फॅटी लिव्हर डिसीज डेव्हलप झालंय त्यांनी अल्कोहोल म्हणजे मद्यपान हे पूर्ण वर्ज केलं पाहिजे आणि घेतलं नाही पाहिजे. पण फक्त अल्कोहोलमुळेच फॅटी लिव्हर डिसीज होतं हा गैरसमज आहे. ओके ओके. आणि फॅटी लिव्हर जर का झालेलं असेल तर असं काही मॅजिक मेडिकेशन आहे का ज्यानं की फॅटी लिव्हर बरं होतं? कारण काय होतं, ओपीडी मध्ये फॅटी लिव्हर म्हणून घेऊन येतात, त्यांना आपण काही मेडिकेशन दिले, त्यांचे एन्झाईम वगैरे डिरेंज असतो, गोळी घेतल्यानंतर 2 महिन्याच्या नंतर वापस येऊन म्हणतात सोनोग्राफी केली सर माझे फॅटी लिव्हर नॉर्मल नाही झालं. तर असं तुमच्याजवळ काही मॅजिक मेडिकेशन आहे का त्यामुळे फॅटी लिव्हर बरं होतो? असं कुठलंही मॅजिक मेडिकेशन नाहीये. त्याला अल्कोहोल बंद ठेवणं, मेटाबॉलिक सिंड्रोमचे जे कंपोनंट्स आहेत ते कंट्रोल करणं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं जे सगळ्यात महत्वाचं आहे. तर कॅलरी इंटेक कमी करणं आणि डेली एक्सरसाइज करणं हीच याच्यावरची मॅजिक ट्रीटमेंट आहे. असं कुठलंही औषध नाहीये की तुम्ही अल्कोहोल पण घेणार आणि ते औषध घेणार आणि फॅटी लिव्हर बरं होणार, किंवा तुम्ही साखर नियंत्रणात ठेवणार नाही आणि गोळ्या खाऊन फॅटी लिव्हर व्यवस्थित राहील, असं कधीही होत नाही. आणि असं पण म्हणतात की फॅटी लिव्हर जर झालं तर डिटॉक्स डाएट किंवा डिटॉक्सची काही रेझिम जर का घेतलं तर लवकर बरं होतं, असं तुमचा काय अनुभव आहे का? असा माझा तरी काही अनुभव नाही. बऱ्याचशा जे डिटॉक्सचे रेजिम आहेत ते क्लेम करतात की आम्ही तुमच्या शरीरात किंवा जे फॅटमध्ये किंवा पूर्ण शरीरात जे टॉक्सिन जमा झालेत किंवा लिव्हरमध्ये टॉक्सिन जमा झालेत ते आम्ही काढून देऊ. पण मला वाटतं की हे सगळं फेक प्रोपोगंडा आहे किंवा सेलिंग टेक्निक आहे. असं कुठलंही डिटॉक्स रेजिम नाहीये की ज्यांनी जे लिव्हरमध्ये फॅट झालेलं आहे ते फक्त रिव्हर्स होईल किंवा पूर्ण ते बरं करू शकतं, असं काही नाही. हा लाईफस्टाईलचा पार्ट आहे. फॅटी लिव्हर हा लाईफस्टाईल डिसीज आहे आणि त्याला कन्सिस्टंटली प्रयत्न करत राहणं, एक्सरसाइज करणं हा उपाय आहे. आणि फॅटी लिव्हरची ज्या वेळेला ट्रीटमेंट करायला जातो ओव्हरऑल शरीराची चांगली ट्रीटमेंट होऊ शकते असं पण म्हणता येईल ना?
100% डाएट आणि एक्सरसाइजने फक्त लिव्हरलाच नाही तर हार्टला, मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमला, ब्रेनलाही बऱ्यापैकी फायदा होतो. पेशंटचं लाईफ वाढतं आणि पेशंटचं जे फ्रुटफुल युजफुल लाईफ आहे, म्हणजे जर फक्त आयुष्य वाढून उपयोग नाही. जर 10 वर्ष आयुष्य वाढणार असेल आणि त्यातले 9 वर्ष बेडवरच जाणार असतील तर असं आयुष्य वाढवण्यात काही अर्थ नाहीये. तर डाएट कंट्रोल केल्यामुळं, हायपोकॅलरिक डाएट घेतल्यामुळं आणि एक्सरसाइज केल्यामुळं तुमचं जे फ्रुटफुल लाईफ आहे त्यामध्ये इन्क्रीज बरंच भर पडतं. आणि पेशंट जो फॅटी लिव्हरचा वेट लॉस करून येतो तो फॅटी लिव्हर चांगला झालं म्हणण्यापेक्षा माझी लाईफच चेंज झाली, आता मी आणखीन तरुण दिसतोय आणि ओव्हरऑल माझी एनर्जी इम्प्रूव्ह झाली असं सांगतात. 100% त्याने फायदा होतो. फॅटी लिव्हर रिव्हर्स झाल्यानंतर त्याचा थकवा आहे तो निघून जातो आणि शरीरात एंडॉर्फिन्स नावाचे हॉर्मोन्स सिक्रेट होतात, त्यामुळे ते मूड एलिव्हेटरचं काम करतात आणि मस्क्युलोस्केलेटल जे आहे तुमचं विगर तो त्यांनी वाढतो. आणि आता रिसेंटली एक स्टडी पब्लिश झाली, इंडियामध्ये सॉफ्टवेअरचे जे लोक आहेत बसून काम करतायत त्याच्यामध्ये 80% लोकांमध्ये फॅटी लिव्हर आढळून आलं म्हणतात. आणि इनफॅक्ट फॅटी लिव्हरचं ओव्हरऑल जगाचा सर्वे जो आहे 30% लोकांमध्ये फॅटी लिव्हर आहे म्हणतात. बरोबर. कावर फॅटी लिव्हरचा नंबर वाढत आहे? आता जगामध्ये, संपूर्ण जगामध्येच ओबेसिटीचं पॅन्डेमिक आलेलं आहे. आपला जो वेस्टर्नाइज डाएट झाल्यामुळं कॅलरी इंटेक वाढलेला आहे आणि सुबत्ता आल्यामुळं सगळी कामं मशीन्सनी होतात, त्याच्यामुळं आपली शारीरिक हालचाल कमी झालेली आहे. त्यामुळं ओबेसिटीचं पॅन्डेमिक आलेलं आहे. भारताला तर डायबिटीसची राजधानी म्हटली जाते, जे मेटाबॉलिक सिंड्रोमचा एक प्रमुख अंग आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स. या 2-3 गोष्टींमुळे म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल, वेस्टर्नाइज डाएट आणि डायबिटीस या सगळ्या गोष्टींमुळं जे फॅट जमा होतंय शरीरामध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ते फॅट जसं शरीरात जमा होतं लिव्हरमध्ये जमा होतंय आणि लिव्हरला इजा करतंय, त्यामुळे फॅटी लिव्हरचं जे आहे आपण प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. ओके. आणि आजकाल नवीन एक ऐकण्यामध्ये येते की मी इंटरमिटेंट फास्टिंग करतो, टाइम रेस्ट्रिक्टेड डाएट करतो, त्याच्यामुळे मला फॅटी लिव्हर बरं होतं असं म्हणतात. त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? तर इंटरमिटंट फास्टिंग म्हणा किंवा टाइम रिस्ट्रिक्टेड डाएट या सगळ्यांचे उपयोग कॅलरीज कमी झाल्यामुळे जे होतात आणि इन्सुलिनचं जे आहे रेझिस्टन्स कमी झाल्यामुळे जो फायदा होतो तो फॅटी लिव्हरलाही होतो. त्यामुळं कॅलरीज रिस्ट्रिक्शन इज वन ऑफ द ट्रीटमेंट फॉर फॅटी लिव्हर. ओके. आणि इव्हन तो हा पण होतो की जर का तुम्ही जर पॅनक्रियाजला तुम्ही जास्त रेस्ट दिला, जो की इंटरमिटेंट फास्टिंग मध्ये सांगतात काही लोक 10 घंट्याची, काही 12-16 घंट्याचे करतात, जितकं टायमिंग जास्त रेस्ट देतो तितकं इन्सुलिन तितक्याच स्ट्रेंथनं आणि तितकंच कमी व्हॉल्यूम मध्ये चांगलं काम करतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला शरीराला मेटाबॉलिक सिंड्रोमसाठी मदत करतो. बरोबर. पण यामध्ये थोडंसं कॉन्ट्रोवर्सी आहे, सगळेच तज्ज्ञ ही थिअरी मान्य करत नाही. मला विचाराल तर ज्या काही गोष्टींमुळे आपलं कॅलरी इंटेक कमी होणार आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होणार आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे शरीराला फायदा होणार आहे. इंटरमिटेंट फास्टिंग हे सगळ्यांना सहन होतं असंही नाहीये. काही लोकांना तीव्र ऍसिडिटी होती, काहींना मायग्रेन होतं आणि ते अडॅप्ट व्हायलाही वेळ लागतो त्या पद्धतीसाठी. तर ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचा आहार सूट होईल त्यांनी तो करावा. ते काही ब्लँकेट स्टेटमेंट म्हणजे हा आहार सगळ्यांसाठी रामबाण उपाय आहे असं नाही, असंही नाहीये. आणि इव्हन टाइम रेस्ट्रिक्टेड डाएट मध्ये मला काय आवडतं की लेट नाईट खाण्यापेक्षा तुम्ही रेस्ट्रिक्ट करा की अर्ली इव्हनिंग खा, जेणेकरून 4-5 घंट्यामध्ये तुमच्या हालचाली होत असताना बॉडी एनर्जी पूर्ण युज होतो. बरोबर. आणि लिव्हरला एक 5-6 घंट्याचा चांगला रेस्ट पण भेटतो. बरोबर बरोबर. कारण आपण जे काही खातो ते सगळं लिव्हरच्या थ्रू शरीरामध्ये जातं, त्यामुळे जेवढी आपण लिव्हरला रेस्ट देऊ तेवढं रिकव्हरी फास्ट होणार. आणि जसं आपण रिकॉल करतो आपले जे काही पूर्वज होते एकादशी वगैरे ठेवायचे, पूर्ण उपवास ठेवायचे, कदाचित हे सगळं विचार करूनच त्यांनी केलेलं असावं, आपल्याला आजार येऊ नये, आपली शरीर सदृढ राहावं म्हणून उपवासाचं. पण आजकाल उपवासाचं असं झालंय की उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खूप कॅलरी डेन्स आहेत आणि त्यांनी उलट आपला कॅलरी इंटेक वाढतो. ज्या दिवशी उपवास ठेवतात त्या दिवशी जास्त खातात, एकादशी आणि दुप्पट खाशी असं सगळ्यांच्या बाबतीत होत आहे. तर जो खरा उपवास आहे ज्याला इंटरमिटेंट फास्टिंग म्हणतात किंवा लोक फक्त पाणी पिऊन दिवस काढतात त्यांनी 100% फायदा होतो. फॅटी लिव्हर मध्ये तुम्ही अल्कोहोल खूप महत्वाचं आहे लिव्हर डॅमेजसाठी म्हणून म्हटलं तर आजकाल प्रत्येक जण म्हणतात की फॅटी लिव्हर आहे पण मी ऑकेजनल कधीतरी दारू घेतो, थोडंसं घेतो. तर तुमच्या म्हणण्यानुसार अल्कोहोल आपल्या शरीरासाठी सेफ लिमिट किती आहे? तर ऍक्च्युली अल्कोहोल हे लिव्हरसाठी घातकच आहे. सेफ लिमिट म्हणण्यापेक्षा अल्कोहोलमध्ये जरा ऍडिक्शनचं पोटेन्शियल आहे आणि टॉलरन्स डेव्हलप होतो. म्हणजे लोक जे नशा करण्यासाठी अल्कोहोल घेतात तेवढीच नशा येण्यासाठी जर आपण रेग्युलरली अल्कोहोल घेतलं तर नंतर जास्ती प्रमाणात अल्कोहोल घ्यावं लागतं आणि त्याच्यात नॉन ऍडिक्शन पोटेन्शियल आहे. त्यामुळे हे जे अल्कोहोल आहे हे सगळं लिव्हर मधूनच पूर्ण शरीराकडे जातं पुन्हा
आणि लिव्हरला ते त्रास देतं. विशेषतः ज्या लोकांना फॅटी लिव्हर डिसीज आहे किंवा हिपॅटायटिस आहे, अशा लोकांनी अल्कोहोल पूर्णपणे वर्ज्य केलेलं चांगलं. रादर दॅन की ते किती सेफ लिमिट आहे, मी त्याच्यात घेणार आहे का, त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी आपण पाळणार आहोत का. सो त्या सेफ लिमिटच्या खाली राहण्याची शक्यता फार कमी आहे, त्यामुळे ते पूर्णपणे न घेतलेलंच उत्तम. म्हणूनच ह्यावेळी जो काही वर्ल्ड लिव्हर डे आहे, वर्ल्ड लिव्हर ऑर्गनायझेशनने सेफ लिमिट इज 0 म्हणून सांगितलंय. म्हणजे तुम्ही दारू घेऊच नका, तुमच्या बॉडीसाठी तो हानिकारक आहे असं म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. 100%. आता मी सांगितलं त्याप्रमाणे की कुणीही त्या लिव्हर त्या प्रमाणात घेत नाही जे आपण सेफ लिमिट सांगितलेलं आहे. ते लोकांची फक्त इच्छा असते, म्हणजे विशेषतः पुरुषांची, की घरच्यांसमोर सांगावं की एवढंच घेऊ शकतो, म्हणजे ते तेवढ्या क्वांटिटीमध्ये ते वारंवार घेत राहतात. त्यामुळे ते हा प्रश्न वारंवार विचारतात आणि आम्ही वारंवार त्यांना सांगतो की ते घ्यायचंच नाही, पूर्णपणे बंद करायचंय. विशेषतः जेव्हा ऍडव्हान्स लिव्हर फायब्रोसिस असतो किंवा लिव्हर सिरोसिस एस्टॅब्लिश झालेला असतो, तेव्हा तर ते घेऊच नाही अल्कोहोल. आणि काही जण म्हणतात मी लोकल घेत नाही, ब्रँडेड घेतो, त्यानं मला लिव्हरला डॅमेज होत नाही. तुमचं म्हणणं काय याबद्दल? तर काही पेशंट आम्हाला येऊन सांगतात की मी काही लोकल ब्रँड घेत नाही किंवा देशी घेत नाही आणि मी फक्त सिंगल माल्ट पितो, स्कॉच पितो. तर असं काही नाही. तुम्ही कितीही चांगल्या प्रतीचं अल्कोहोल घेतलं तरी त्यातला जो अल्कोहोल हा फॅक्टर आहे तोच लिव्हरला त्रास देतो. त्यामुळे ते इंटरनॅशनल ब्रँडचं असो, सिंगल माल्ट असो किंवा कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल असो, ते लिव्हरला त्याच प्रकारे त्रास देतं ज्या प्रकारे साध्या पद्धतीचं अल्कोहोल देतं. आणि काही जणांचं हा पण म्हणणं असतं मी विस्की रम बंद केला, आता फक्त माइल्ड बियर घेतो. हे पण बरोबर आहे का? तर व्हिस्की आणि रमपेक्षा बिअरमध्ये पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल कमी आहे, पण त्यामुळे ते नशा येण्याचं प्रमाण पण कमी आहे आणि पेशंट जास्ती प्रमाणात, रुग्ण जास्ती प्रमाणात कमी पर्सेंटेजचं अल्कोहोल घेतात. त्यामुळे अल्टिमेटली तो इफेक्ट साधण्यासाठी तुम्हाला तेवढं अल्कोहोल घ्यावं लागतं जे इक्वली हानिकारक आहे लिव्हरसाठी. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल आणि कुठल्याही प्रतीचं अल्कोहोल दोन्ही चांगले नाही आहेत फॅटी लिव्हर डिसीज. लिव्हर स्पेशलिस्ट म्हणून कोणतंही अल्कोहोल घेऊ नका असं म्हणताय. ओके. आणि जर का अल्कोहोल घेतलं त्यामुळे लिव्हर डॅमेज होतं असं आपण म्हणतो, तर नेमकं अल्कोहोल लिव्हरमध्ये जाऊन करतो काय, त्यामुळे लिव्हरला खराबी येतो? बेसिकली काय की फॅटी लिव्हर असो किंवा अल्कोहोल असो, त्यामुळे लिव्हरला जी इजा होती ती इजा भरून काढण्यासाठी फायब्रोसिस होतो आणि त्या फायब्रोसिसचं प्रमाण कंटिन्युअसली वाढत राहिलं तर लिव्हर सिरोसिस होतं. तर अल्कोहोल हे टॉक्सिन आहे लिव्हरसाठी, त्याचं वेगवेगळ्या प्रकारे ते लिव्हरला इजा करतात आणि फॅट डिपॉझिट करतं आणि लिव्हरला त्याचा ऍडव्हान्स फायब्रोसिस होऊन पुढे सिरोसिस होतं. ओके. आणि जर का एखाद्या पर्सनने अल्कोहोल कंटिन्यू जर का घेत राहिला तर सिरोसिस वगैरे होऊन ट्रान्सप्लांट वगैरे म्हणतो, ह्याच्याबद्दल थोडंफार सांगता का? तर आता लिव्हरचं कसं आहे की एकदा सिरोसिस झाल्यानंतर आपल्या हातात फक्त त्याचं प्रोग्रेशन कमी करणे, म्हणजे लिव्हर सिरोसिस एकदा झाल्यानंतर इट्स अ प्रोग्रेसिव्ह कंडिशन. म्हणजे जरी लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर अल्कोहोल बंद केलं तरी लिव्हर खराब होण्याचं थांबत नाही. आपण आधी बघितल्याप्रमाणे की लिव्हरचं काम 30%-35% जरी असेल तरी शरीराचं काम होतं. मग अशी स्टेज येते की ते काम एवढं खाली जातं की लिव्हरची जेवढी डिमांड आहे तेवढं, शरीराची जेवढी डिमांड आहे तेवढं लिव्हर काम करत नाही आणि मग त्यामुळं कावीळ होणे, पोटात पाणी होणे, रक्ताची उलटी होणे किंवा शुद्ध हरपणे या सारखे कॉम्प्लिकेशन्स होतात, ज्याला लिव्हर फेल्युअरचे सायन्स म्हणतात, किंवा रक्त पातळ होणे. असं लिव्हर फेल्युअर झाल्यानंतर आपल्या शरीर काम करू शकत नाही किंवा आपण जिवंत राहू शकत नाही. कारण जसं किडनी आहे, किडनी दोन्ही फेल झाल्यानंतर डायलिसिसवर माणूस जिवंत राहू शकतो, पण लिव्हरचं काम एवढं कॉम्प्लिकेटेड आहे की एकदा लिव्हर फेल्युअर मध्ये गेल्यानंतर असं कुठलंही औषध नाही किंवा कुठलंही डायलिसिस नाही ज्याने आपण माणसाला जिवंत ठेवू शकतो. त्यामुळे अल्टिमेटली ते खराब झालेलं लिव्हर काढणे आणि त्याच्या जागी दुसरं लिव्हर बसवणे हा पर्याय आहे. तर जे दुसरं नवीन चांगलं लिव्हर आहे ते 2 प्रकारे मिळतं, की ज्या लोकांचं ऍक्सिडेंटमध्ये किंवा इतर काही कारणांमुळे ब्रेन डेड होतात, ते म्हणजे त्यांचं लिव्हर चांगलं आहे पण मेंदू डेड आहे, अशा फॅमिलीच्या ते लिव्हर डोनेट करतात, ते आपल्या रुग्णाला मिळू शकतं लिव्हर फेल्युअरमध्ये. किंवा जो आपला घरातला रक्ताचा नातेवाईक आहे ज्याचा रक्तगट जुळतो, त्याने जर आपलं 2/3 लिव्हर दिलं, याला त्याची मोठी सर्जरी होती, त्यातून आपण लिव्हर काढून या जो रुग्ण आहे त्याचं जे खराब लिव्हर आहे त्याच्या जागी ते बसवलं जातं. तर अशा 2 प्रकारे लिव्हर ट्रान्सप्लांट ही प्रोसेस होती. लिव्हर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर दुसऱ्याचं लिव्हर आपल्या शरीरात चालण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती कमी करायची औषधं घ्यावी लागतात, ज्याला इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग म्हणतात. त्यानंतर जी सर्जरी आहे त्यामध्ये लिव्हर 3 ठिकाणी जोडलं जातं, म्हणजे बाईल डक्ट, जी आर्टरी आहे आणि लिव्हरची जी व्हेन आहे ती. त्यामुळं हे तसं मेजर सुप्रामेजर सर्जरी आहे असं म्हणतात. तर खूप मोठी सर्जरी आहे.
तर ते आपण कोणाला ऍडवाइस करतो की ज्याचं लिव्हर त्या शरीराची जेवढी डिमांड आहे तेवढं काम करू शकत नाही, किंवा ज्या लिव्हरच्या टेस्ट आहेत त्या असं दर्शवतात की या रुग्णाची लाईफ एक्सपेक्टन्सी आता जास्ती नाहीये, त्यांना आपण लिव्हर ट्रान्सप्लांट ऍडवाइस करतो. एखादा पेशंट ड्रिंक्स घेतात ऑकेजनली म्हणा किंवा रुटीनली, आणि त्यांना फॅटी लिव्हर आलं, अर्ली फायब्रोसिस आहे, तर आता जर का त्यांनी दारू पिणं बंद केलं तर ते नॉर्मल होऊ शकतं का लिव्हर? सो दारू बंद केल्यामुळं लिव्हरला होणारी जी इजा आहे ती कमी होते, त्यानंतर लिव्हर स्टार्ट्स हिलिंग. आता अनफॉर्च्युनेटली असं कुठलंही औषध आलेलं नाही जो फायब्रोसिस रिव्हर्स करू शकेल. तर ज्या हिलिंग प्रोसेसमध्ये जो फायदा होईल त्याचं जे रिकव्हरी होईल ती सस्टेनेबल असते. म्हणजे जोपर्यंत परत अल्कोहोल घेत नाही तोपर्यंत ते लिव्हर व्यवस्थित काम करतात. मात्र एकदा सिरोसिस झाला की ती रिकव्हरी होत नाही. तर अर्ली फायब्रोसिस मध्ये इट इज रिव्हर्सिबल. ऍडव्हान्स फायब्रोसिस आणि सिरोसिस मध्ये अजून तरी अशा औषधं नाही की ज्याने ते आपण रिव्हर्स करू शकतो. जो अल्कोहोल आपण घेतो, अल्कोहोलचे जवळपास 21-22 कॅन्सर सोबत रिलेटेड म्हणतात. लिव्हर मध्ये सुद्धा अल्कोहोलमुळे कॅन्सर होतो का? हो, अल्कोहोलमुळे लिव्हर सिरोसिस होतो आणि लिव्हर सिरोसिस इज अ व्हेरी रिस्क फॅक्टर फॉर डेव्हलपिंग लिव्हर कॅन्सर. पुढे जाऊन कॅन्सर होऊ शकतो. 100% होऊ शकतो. हिपॅटायटिस आपण जो काही लिव्हर इन्फेक्शन म्हणतो ते व्हायरल हिपॅटायटिस म्हणतो, नेमकं ते काय असतं सर? तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत, विषाणू, ज्याच्यामुळे लिव्हरला इजा होते. त्याला हिपॅटोट्रॉपिक व्हायरसेस म्हणतात. म्हणजे हे व्हायरस प्रामुख्याने लिव्हरला इजा करतात. तर त्याचे 5 प्रकार आहेत, ए, बी, सी, डी आणि ई असे. तर हिपॅटायटिस ए आणि ई हे ऍक्यूट हिपॅटायटिस करतात आणि हिपॅटायटिस बी आणि सी हे क्रॉनिक हिपॅटायटिस करतात. म्हणजे हिपॅटायटिस ए आणि ई याच्यामधून जर पेशंट रिकव्हर झाला तर त्याला परत लिव्हरला इजा नसते किंवा लिव्हर पूर्णपणे नॉर्मल काम करतो. वर्सेस हिपॅटायटिस बी आणि सी मध्ये जर तो रिकव्हर झाला नाही तर क्रॉनिक हिपॅटायटिस होऊन त्याला सिरोसिस होऊ शकतं. तर जर हिपॅटायटिस बी हा 6 महिन्याच्या पेक्षा जास्ती टिकला शरीरामध्ये तर त्याला क्रॉनिक हिपॅटायटिस बी असं म्हणतात आणि त्या हिपॅटायटिस बी मुळे लिव्हरला इंजुरी होऊन पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस होऊ शकतो, लिव्हर डॅमेज होऊ शकतो. हो, ओके. आणि हिपॅटायटिस ए आणि ई बोलले, हे नेमकं कोणत्या मार्गे आपल्या शरीरामध्ये येतं? तर हिपॅटायटिस ए आणि ई हे दूषित अन्नपदार्थ किंवा पाणी याच्या मार्फत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर त्यामुळे कावीळ होते. बेसिकली हिपॅटायटिस होतो, लिव्हरला कावीळ होती. त्यानंतर आपली प्रतिकारशक्ती त्या हिपॅटायटिस ए आणि ई ची चांगली लढाई करून त्या व्हायरसला शरीरातून काढून टाकते आणि मग लिव्हर पूर्णपणे रिकव्हर होतं. तर दूषित पाणी जे आहे बेसिकली आणि अन्न याच्यातून हिपॅटायटिस ए आणि ई पसरतात. याचाच व्यतिरिक्त जर हिपॅटायटिस बी आणि सी चा जर विचार केला तर ते पॅरेंटल रूटने जातात. म्हणजे काय, तर एखाद्या रुग्णाला हिपॅटायटिस बी आहे आणि त्या समजा एखादी माता आहे तिला हिपॅटायटिस बी इन्फेक्शन आहे तर त्या आईकडून बाळाला हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सी ट्रान्समिट होऊ शकतो. किंवा शारीरिक संबंधांतून हिपॅटायटिस बी नवरा बायकोला एकमेकांकडून ट्रान्समिट होऊ शकतात. हिपॅटायटिस सी तशा प्रकारे ट्रान्समिट होऊ शकतो. किंवा एखादं जे इंजेक्शन ड्रग युजर्स असतात की जे ड्रग्ज घेतात तर त्यांनी ती सुई वापरली ज्याला हिपॅटायटिस बी आहे आणि ती सुई निर्जंतुक न करता दुसऱ्याने वापरली तर हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सी ट्रान्समिट होऊ शकतो. ओके. हिपॅटायटिस ए मध्ये तुम्ही सांगितलं की कावीळ होतो, पण बरेच लोक काय म्हणतात, कावीळ झालं, हिपॅटायटिस ए असतो, ताप असतो, कावीळ असतो आणि ते जाऊन काही वेगळे मेडिसिन घेतात, आयुर्वेदिकचे मेडिसिन म्हणा किंवा काही चूर्ण वगैरे असे घेतात आणि सांगतात की त्यांना कावीळ पूर्ण बरं झालं. हे खरोखर होतं का असं? ऍक्च्युली हिपॅटायटिस ए आणि ही असे आजार आहेत की ज्याला अँटीव्हायरल ड्रग्सची गरज नाही. सपोर्टिव्ह सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट फक्त देतो आपण. त्यातही लक्षणं फक्त पहिल्या आठवड्यातच असतात आणि हे दोन्ही जे व्हायरस आहेत आपल्या प्रतिकारशक्तीनेच पूर्ण बरे होतात. म्हणजे तुम्ही ते ॲलोपॅथिक किंवा आयुर्वेदिक किंवा इतर काही उपाय जे आहेत ते केले नाही तरी हिपॅटायटिस ए आणि ई बरा होणार आहे, कारण त्याचा जो क्युअर रेट आहे तो 99% पेक्षाही जास्त आहे. खूप कमी पर्सेंटेज पेशंटमध्ये असं होतं की त्यांना लिव्हर फेल्युअर मध्ये जातात आणि पुढे जाऊन त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची किंवा ऍडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंटची गरज पडते. बहुतांश पेशंटला काहीही करावं लागत नाही आणि यामुळं ते पेशंट ते माळ घालतात किंवा नाकात काही औषध टाकतात किंवा काही आयुर्वेदिक उपाय करतात आणि बरे होतात. म्हणजे तो स्वतः आजार बरं होणार आहे, त्यामुळे असं वेगळं काही करण्याची गरज नाही. तीव्रता जर का त्या एक्सपर्टनी सांगितला हा खूप तीव्र आहे, ज्याच्यामध्ये ओटीपीटी खूप वाढलेलं आहे
किंवा दुसरे काही PTINR येत आहेत, PTINR डिरेंज झाले, असं काय असेल तर ट्रीटमेंटची गरज आहे. बाकी सगळ्यांना सिम्टमॅटिकली बरं होतं. आता ट्रीटमेंट बघितलं नेमकं आता होण्याचं जो कारण आहे दूषित पाणी आणि दूषित अन्न म्हटलं तर नेमकं कोणत्या मार्फत येतं ते अवॉइड करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस ई काय करायला पाहिजे, आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? की ज्याला हेपॅटायटिस ए किंवा ईचं इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्या स्टूलमध्ये ते हेपॅटायटिस ए आणि ई हे व्हायरसेस पसरतात. मग हे पसरून कुठं जातात तर पाण्यामार्फत ते आपलं जे पिण्याचं पाणी त्याच्यामध्ये जातात आणि ते जर आपण फिल्टर न करता वापरलं तर ते आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. तर साधं जे आपण आहे की हायजिनिक प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतो आपण, की वारंवार हात धुणे किंवा जेवायच्या आधी आपण हात धुतो किंवा पाणी जे आहे ते फिल्टर करून पिणे किंवा बाहेरचं जे आहे अन्न शिजवून ठेवलेलं आहे ज्याच्यावर माशा बसतायत असं न खाणे, हे साधे जे याला हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणतो यांनी हेपॅटायटिस ए आणि ई याचं प्रमाण कमी होऊन ते आपल्याला होणार नाही. आणि नेमकं पावसाळ्याच्या दिवसामध्ये खाऊ गल्लीमध्ये तुम्ही जर कथा गुपचूप वगैरे खाताय, ह्या गोष्टी वगैरे असतील जिथं पाण्याचं प्रमाण आहे आणि अनहायजेनिक तर जिथे कुठेही सांडपाणी हे पिण्याच्या पाण्यात मिक्स होऊ शकतं किंवा जिथं हायजीन मेंटेन केलं जात नाही अशा ठिकाणी याचं प्रमाण खूप जास्त प्रमाण. बऱ्याचदा काय होतं की लोक हेपॅटायटिस मध्ये असं मला वाटतं समज आहे की ऊसाचा रस पिल्याने हेपॅटायटिस लवकर बरा होतो, पण तो जो ऊसाचा रस आहे तो बऱ्याचदा आपण बघितलं जे गुराळ असतं ऊसाचं त्याच्या आजूबाजूलाच त्याचं पाणी सांडलेलं असतं, तिथं घाण जमा झालेली असते, त्याच्यावर माशा बसतात, त्या घाणीत बसलेल्या माशा परत त्या ऊसावर येऊन बसतात किंवा जिथं रस बनतोय तिथं येऊन बसतात आणि तोच सोर्स बनतो इन्फेक्शनचा. तर ते असं अनहायजेनिक टाळायला पाहिजे आपण. ओके, स्वच्छ राहिलं आणि खाण्यापिण्यावरती लक्ष ठेवलं आणि चांगलं खाल्लं तर हेपॅटायटिस ए आणि ईचं संक्रमण आपण थांबवू शकतो. त्याच्या अगेन्स्ट हेपॅटायटिस बी जो आहे हा व्हायरस, याला खूप चांगली लस उपलब्ध आहे आणि आपल्या शासनाने चांगलं जे पाऊल उचललेलं आहे ती जी लस आहे ती युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामचा भाग आहे. म्हणजे सगळ्या लहान मुलांना जन्मल्यावर ती हेपॅटायटिसची लस जी आहे हेपॅटायटिस बी ची ती आपसुकच मिळते, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती हेपॅटायटिस बी च्या अगेन्स्ट तयार होते, त्यामुळे आयुष्यभर त्यांना हेपॅटायटिस बी होणार नाही. फक्त जे अडल्ट आहेत आपल्यासारखे लोक त्यांना हेपॅटायटिस बी ची व्हॅक्सिन मिळालेली नाहीये, अशा लोकांमध्ये हेपॅटायटिस बी चं प्रमाण वाढू शकतं. तर त्यासाठी जे आहेत की ज्याला युनिव्हर्सल प्रिकॉशन्स आपण म्हणतो, म्हणजे आता सिंगल यूज सिरिंजेस आणि निडल्स आलेले आहेत की जे आपण एकदा वापरून फेकून देतो, त्या डिस्ट्रॉय केल्या जातात, किंवा कंडोम वापरणे, जेव्हा ज्या अनसेफ सेक्शुअल प्रॅक्टिस आहे त्यामुळे हेपॅटायटिस बी पसरू शकतो, किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये आता प्रत्येक जी ब्लड बँक आहे ती हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी आणि HIV साठी टेस्ट केली जाते ऍडव्हान्स टेक्निक्सने, त्यामुळे हेपॅटायटिस बीचं ट्रान्समिशन या सगळ्या गोष्टींनी कमी होतं. आणि व्हॅक्सिन जी आहे ती खूप सेफ आहे हेपॅटायटिस बी ची व्हॅक्सिन, आणि ती जे हेल्थ केअर वर्कर आहेत किंवा ज्यांना रिस्क आहे हेपॅटायटिस बी ट्रान्समिट होण्याची त्या सगळ्यांनी 100% घेतली पाहिजे. ओके, आता काही लोक येतात आपलं एंडोस्कोपी कोलोनोस्कोपी करायला गेलं आणि आपण हेपॅटायटिस म्हणून तपासणी केलं, त्याला हेपॅटायटिस पॉझिटिव्ह म्हणून येतो, मग त्याला असं वाटतं की मोठा काहीतरी आजार झाला, त्यावेळेला नेमकं त्या पेशंट बद्दल तुम्ही काय करता आणि काय सजेस्ट करता, फर्दर टेस्ट काय करता? बरोबर, जर आता स्क्रीनिंग मध्ये हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आला याचा अर्थ काय आहे की त्याला इन्सिडेंटली डिटेक्टेड म्हणतो आपण, त्या पेशंटला लिव्हरचा तसा काही आजार नाहीये, पण आपल्याला दुसऱ्या कारणासाठी आपण टेस्ट केल्या किंवा एखाद्याची सर्जरी आहे त्याच्यात टेस्ट केली, किंवा काही लोक अरब राष्ट्रांमध्ये नोकरीसाठी जातात तिथे हेपॅटायटिस बी ची टेस्ट केली जाते, तर असे पेशंट ते रिपोर्ट घेऊन आमच्याकडे येतात. तर आम्ही त्यावेळी काय बघतो की त्या व्हायरसचं इन्फेक्शन आहे, पण त्या व्हायरसमुळे लिव्हरला इजा झालेली आहे का, त्यासाठी आपण पेशंटची सोनोग्राफी करतो, त्यामध्ये लिव्हरचं स्ट्रक्चर नॉर्मल आहे का ते कळतं, सिरोसिस नाही हे कळतं, त्याच्यानंतर आपण ब्लड टेस्ट करतो, त्याच्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये लिव्हरला इजा आहे की नाही ते कळतं. त्यानंतर व्हायरसच्याही काही प्रकारच्या टेस्ट आहे, त्याचं हेपॅटायटिस बी साठी आपण व्हायरल लोड आणि ई अँटीजन, हेपॅटायटिस बी ई अँटीजन या टेस्ट करतो, त्यामुळे तो व्हायरस किती प्रमाणात रिप्लिकेट होतोय किंवा तो ट्रान्समिट होऊ शकतं का हे कळतं. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्या पेशंटला हेपॅटायटिस बीच्या अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत, म्हणजे गोळ्या आहेत की ज्या हेपॅटायटिस बी व्हायरसला नष्ट करतात, त्याची गरज आहे की नाही ठरवतो. पण बहुतांश पेशंटला हेपॅटायटिस बीच्या अँटीव्हायरल ड्रग्सची गरज पडत नाही. त्यामुळं आपण दर 6 महिन्याला मॉनिटर करतो की हेपॅटायटिस बी मुळे लिव्हरला इंजुरी होतीये का, आणि इंजुरी झाली तर आपण गोळी चालू करतो. त्यानंतर ह्या हेपॅटायटिस बी चा जो रुग्ण आहे आपल्याला सापडलेला, त्याच्या घरातल्या सगळ्यांना आपण हेपॅटायटिस बी ची लस घ्यायला सांगतो, ज्याला रिंग इम्युनायझेशन म्हणतात, जेणेकरून त्याच्यामुळे ट्रान्समिट होणार नाही. आता आपण बघितलं की हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आला पेशंट, तरी पण फक्त टच केल्यामुळे किंवा सोबत जेवल्यामुळे हेपॅटायटिस बी पसरत नाही. जोपर्यंत त्याचं रक्त आपल्याला कुठं बॉडी फ्लुइड्स किंवा रक्त आपल्याला लागत नाही,
किंवा त्याला काही इंजुरी झाली आहे आणि त्यातून त्याचे बॉडी सिक्रेशन जे आहेत ते बाहेर येतात, तोपर्यंत काही भीती नाही. हेपॅटायटिस सी ला खूप चांगला अँटीव्हायरल ड्रग उपलब्ध आहे. एक 3 महिन्याचा गोळ्यांचा कोर्स केल्यानंतर हेपॅटायटिस सी व्हायरस हा शरीरातून संपूर्ण नष्ट होतो. आता जर का आपल्या फॅमिलीमध्ये नवीन एक रुग्ण आहे, त्याला हेपॅटायटिस आहे म्हणून आपल्याला आढळलेला आहे, आपले कोणी पार्टनर असतील किंवा आई वडील असतील किंवा लेकरं असतील, तशा कंडिशन मध्ये तो आपणाला येणार नाही वॅक्सिनेशन नंतर, हे आपण फक्त वॅक्सिन घेऊन आपण म्हणू शकतो का, काय अँटीबॉडी लेवल वगैरे बघून त्या हिशोबाने आपण म्हणू शकतो? बरोबर. तर आता मी डॉक्टर आहे, तर आपल्याला बऱ्याचदा रक्ताशी संबंध येतो. तर मी हेपॅटायटिस बी ची वॅक्सिन घेतलेली आहे, पण ती इम्युनिटी तयार झालेली आहे, ती काही काळानंतर विन ऑफ होऊ शकते हेपॅटायटिस बी वॅक्सिन. त्यामुळे त्याला हेपॅटायटिस बी च्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आहेत त्याचं टायटर आपण करून बघतो. ते टायटर जर 10 पेक्षा जास्त असेल तर ते प्रोटेक्टिव्ह आहे, मग अशा वेळी वॅक्सिनची गरज नाही. ते जर 10 पेक्षा कमी गेलं तर आपण एक बूस्टर डोस घेऊ शकतो. काही वेळा खूप कमी पर्सेंटेजमध्ये वॅक्सिन इज नॉट इफेक्टिव्ह. बरं, काही वेळा कोल्ड चेन न मेंटेन केल्यामुळं किंवा इम्युनिटीच्या काही प्रॉब्लेम्समुळं हेपॅटायटिस बी वॅक्सिन मध्ये अँटीबॉडीज तयार होत नाही. अशा वेळी आपण अँटीबॉडी टेस्ट करून ते कन्फर्म करू शकतो की अँटीबॉडी तयार झालेल्या आहेत आणि पेशंट प्रोटेक्टेड आहे की नाही. म्हणजे वॅक्सिन सुद्धा घ्यायचं असेल तर चांगल्या ठिकाणी आणि प्रॉपर कोल्ड चेन मेंटेन ठेवलं तिथलं घ्यायला पाहिजे. प्रसाद सर, थोड्या वेळामध्ये इतकं सुंदर मराठीमध्ये पूर्ण लिव्हर बद्दल आणि जो की अल्कोहोल लिव्हर डिसीज आहे किंवा फॅटी लिव्हर आहे, हेपॅटायटिस आहे, खूप चांगली माहिती सांगितली. सर, आता वर्ल्ड लिव्हर डे आहे 19 तारखेला, तर मला माझी लिव्हरला प्रोटेक्ट करायचंय आणि मला त्याला सदृढ ठेवायचंय आणि स्वस्थ ठेवायचंय, त्याबद्दल तुम्ही काही सजेशन आमच्या श्रोत्यांना सांगू शकता का? तर सर्वात प्रथम मी सगळ्यांना सांगेल की लिव्हरसाठी अल्कोहोल हे विष आहे, तर ते न घेतलेलंच उत्तम. तुमचं लिव्हर जर चांगलं ठेवायचं असेल तर अल्कोहोल पासून पूर्णपणे लांब राहिलेलं खूप चांगलं. दुसरी गोष्ट म्हणजे फॅटी लिव्हर, तर जे आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो, म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स, ब्लड प्रेशर, डिस्लिपिडेमिया, या सगळ्यांवर कंट्रोल ठेवणं फार महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट की ओबेसिटी, तर आपण बघितलं की ओबेसिटीचं पॅन्डेमिक आलेलं आहे, तर कॅलरी इनटेक कमी करणं आणि डेली एरोबिक एक्सरसाइज करणं हे फार महत्वाचं आहे फॅटी लिव्हर पासून वाचण्यासाठी. तर आणि व्हायरल हेपॅटायटिस पासून वाचण्यासाठी त्या हायजिनिक प्रॅक्टिसेस आहे लाईफ मधल्या, त्या मेंटेन करणं फार महत्वाचं आहे. ओके. तर अल्कोहोल पासून लांब राहणं, व्यायाम करणं, कॅलरी इनटेक प्रमाणात ठेवणं आणि हायजेनिक प्रॅक्टिसेस करणं याने आपलं लिव्हर नीट राहील. लठ्ठपणा कमी करणं, वजन सुद्धा कमी करणं हे महत्वाचं आहे. आता आपल्या पॉडकास्टला आपण एंडला आलेलो आहोत आणि प्रत्येक पॉडकास्टच्या एंडच्या नंतर मी सांगतो की एखादा असा शब्द सांगा जेणेकरून ज्यांनी हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितलेला आहे त्यांनी टाईप करतील, तर आपणाला कळेल की त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला आणि त्यांना ह्याची माहिती खूप चांगली भेटली. तर मी सगळ्यांना असं सांगेल की ज्यांनी आज फॅटी लिव्हर विषयी माहिती घेतली आहे त्यांनी फाईट फॅटी लिव्हर असं कमेंटमध्ये लिहा, म्हणजे आपल्याला ते रिव्हर्स करण्यासाठी मदत होईल. चालेल, धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिली. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो, पूर्ण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा गटफिट क्लब हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही बघितलेला आहे, खूप लेंदी वाटलेला आहे, काही स्पेसिफिक पोर्शन तुम्हाला बघायचं असेल तर गटफिट क्लब क्लिप्स हे छोट्या छोट्या क्लिप्समध्ये भरपूर माहिती असते, तो चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला छोट्या गोष्टीमध्ये माहिती भेटेल. आणि जर फक्त ऑडिओमध्ये ऐकायचं असेल तर स्पॉटिफायवरती गटफिट क्लब चॅनल हा फॉलो करा, तिथं तुम्हाला ऐकायला भेटेल. आणि जाता जाता आणखीन एकदा विनंती करतो की आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.